करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या उभारणीला प्रारंभ झालाय। मंडपाच्या उभारणीसाठी चंद्रपूर आणि दांडेली या भागातून आणलेल्या अस्सल सागवानी लाकडाच्या खांबांचा वापर केला जाणार आहे। त्यातून गरुड मंडपाचं आणि अंबाबाई मंदिराचंही सौंदर्य खुलणार आहे। श्री अंबाबाई मंदिराच्या आवारात असणारा गरुड मंडप अनेक धार्मिक आध्यात्मिक कार्याचा साक्षीदार आहे। मंदिर उभारणीच्या नंतरच्या काळात म्हणजेच 1844 ते 1867 या कालावधीत गरुड मंडपाची उभारणी करण्यात आल्याचा संदर्भ करवीर महात्म्यात आढळतो। अंबाबाई मंदिरात होणारे दैनंदिन अभिषेक, गणेशोत्सव, देवीची झुल्यावरची पूजा, पालखीसह उत्सव मूर्ती विराजमान होण्याचं स्थान या दृष्टीनं गरुड मंडपाचं महत्त्व आहे। मात्र काळाच्या ओघात गरुड मंडप निकामी झाल्यानं त्याच्या नूतनीकरणाचं काम देवस्थान समितीनं हाती घेतले। त्यासाठी स्वनिधीतून 12,85,92,000 रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। यापूर्वीच्या लाकडी खांबांना वाळवी लागल्यानं मंडपाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं। आता नवे अस्सल सागवानी लाकडाचे 52 खांब आणले आहेत। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते पूजन करून आजपासून हे खांब क्रेनच्या सहाय्यानं उभं करण्याचं काम सुरू झालंय। खांबाची उभारणी झाल्यानंतर कमान, तुळई, छत उभारणीचं काम होईल। गरुड मंडपाचा पाया मजबूत व्हावा यासाठी दगडी मुरमाचा वापर केला जाणार आहे। तसंच नव्यानं बसवण्यात येणारे सागवानी खांब खचू नयेत किंवा त्यांच्यावर हवामानाचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केली जाईल। गरुड मंडपाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा श्री अंबाबाई मंदिराचं सौंदर्य खुलणार आहे।